असे वागतायत यार सगळे, असं प्रत्येक गोष्टीला नाही म्हणतात. काही पण ऐकत नाहीये. तिला काय झालंय अचानक? इतकी का बदलली आहे ताई? काहीच कळत नाहीये मला. काय झालं, अशी अचानक का बाहेर आले? काही नाही, असंच. बर, मामा कुठे? हॅलो, मामा कुठे आहेत? त्याचा एक मित्र हे आजारी आहे, तो आता बरा झाला असेल म्हणून त्याला भेटायला गेलाय तो. अच्छा, मग आदित्यसाठी काय गिफ्ट घेतलंस? काहीच नाही ना, नेमकं मला सगळं उशिरा आय मीन उशिरा लक्षात आलं सगळं. डोंट वरी, मी आणले ना गिफ्ट, आपण दोघं मिळून देऊया. काय म्हणजे गैरसमज नको करून घेऊस. ऑफिसचे 2 मित्र या अर्थाने म्हणतोय मी. नाही, नको नको. तू खास आलायस इतका बर्थडे साठी, तुझ्या गिफ्टचं क्रेडिट तुलाच मिळालं पाहिजे. मी घेईन माझं दुसरं गिफ्ट. ओके, नो इश्यू. मी ना जरा पाणी पिऊन येते, मला घशात. काय हवंय? हवं तर बरंच काही, पण आज काहीतरी करायला आलोय. काय? मदत. काही गरज नाहीये, दुप्पट काम करून ठेवशील, मी करते त्यापेक्षा. अरे मीठ होते आदित्य. असू दे, तुझ्या हातचं मीठही गोड लागेल मला. लागलं गोड. ताकद देते काम. तू पण ना, काय करत असतोस? लवकर. बरं वाटतंय? मीरा, हा. टोमॅटो आदित्य, मला नाही आवडत कच्चं टोमॅटो. तू सॉरी सॉरी सॉरी, बाहेर काढ बाहेर काढ बाहेर काढ. पहिल्यांदा गोड लागतं तुझ्या हातचं. आजचा दिवसच बेकार आहे, काहीच माझ्या मनासारखं होत नाहीये. राग येतोय मला अख्ख्या जगाचा. मिहीर, आदित्य, ताई, सगळ्यांचा. अरे मिहीर,
ये ना पटकन. हा आलो आलो. अगं बाई तिकडेच बसलास का? ये. होय. हा दे. बस बस सुरू कर. अरे बर्थडे बॉस तू आहेस. तू सुरुवात केल्याशिवाय आम्ही कसं काय जेवायचं? हा अरे हो, पण मीरा बसल्याशिवाय. अरे म्हणजे एवढ्या कमी वेळात एवढं सगळं केलंय तिने सगळ्यांसाठी. तिला सुरू करू दे ना आधी. म्हणजे काय प्रश्नच नाही ताई प्लीज. बस ग बस ग. वा काय मस्त झाली भाजी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप कमी वेळात खूप उत्तम जेवण केलंस तू. बरोबर आहे ना मी थांबलो? बरं झालं आपण बाहेर कुठे गेलो नाही ते. ताई तू त्याच्याशी लग्न करशील ना तो खरा लकी. तुझं काय काही कळत नाही. ते बोललीस का तू? तू खा ना. काय त्याला खवखव आहे. चल बाई निघते मी. कसलं जेवण झालंय. तट्ट झालंय पोट माझं. सुपुत्रा लवकर या. टाइमपास करू नका. तू पण रे. हो आलो. अरे हा मिहीर कुठे राहिला? 5 मिनिटात येतो बोलला आणि गायबच झाला. आलो आलो. ठीक आहे. हे का आता? केक आहे हा. बर्थडे बॉय साठी केक नाही याला काय अर्थ आहे? अरे पण याची काय गरज होती? कमॉन यार, तुम्ही केलेलं चालतं आणि मी केलेलं चालत नाही तुम्हाला. म्हणजे मी माझा बर्थडे ह्यापेक्षा जोरात साजरा केला, आठवते ना? नाही म्हणजे त्याची परतफेड म्हणून करत नाहीये मी, हे मैत्रीसाठी करतोय. मित्रासाठी एवढं करावंच लागतं यार. ते जाऊ द्या, आपण केक कापूया. हा येस मी मिहीरच्या बाजूने आहे. मीरा ताई तू केक उघड. येस. एक मिनिट तू काही करू नकोस. तू खूप केलंस. आता तू रेस्ट घे. मधुरा सगळं काही करेल. मधुराला खूप चांगलं जमतं ना हे. हो ना मधुरा? तू करशील ना हे अरेंज? एक मिनिट. आदित्य चालेल ना? काहीच प्रॉब्लेम नाहीये. मधुरा कर ना प्लीज. येस ऑफकोर्स. ओके. कॅन्डल्स आणल्यात तू? हो सेंटेड आहेत ना? हो. Good. फार घमंड होती ना तुला. आता बघ कशी एका मिनिटात उतरते.
थांब मधुरा. नको. का? मी मिहीरच्या वाढदिवसालाही सांगितलेलं. म्हणजे मी नेहमीच सांगते, हे असं मेणबत्ती विझवणं नको. आपण इतका औक्षण करतो, वाढत्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो, आणि असं दिवा विझवणं अशुभ वाटतं मला. सो प्लीज. ताई अगं, पण हे मजा मस्तीसाठी करतोय आपण. करू दे ना. हो ना, म्हणजे थोडीशी धमाल. हा नको ना प्लीज. ठीक आहे, आपण विजूया नको, निदान पेटूया तरी. मधुरा तू पेटव ग, पेटव. मधुरा, नको ना कॅन्डल. मला मीराचं म्हणणं पटतंय. आणि यार, सगळ्या प्लॅनची वाट लागली. आणि तसंही मावशींनी सकाळी औक्षण केलंय माझं. सो कॅन्डल नको विझवूया. चालेल ना? बाय. चलेगा ना? हा दौडे का? थँक्यू. डोकं असं फिरलंय ना माझं, आणि इथे चिडचिड करून नाही चालणार. शांत हो मीर. पण मधुरा, सोडणार नाहीये मी तुला. दुसरा प्लॅन करेन मी. कट करू केक? अरे प्लीज. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर दादा. हॅपी बर्थडे टू यू. मधुरा, मला माहित होतं आदित्य मलाच आधी केक बनवणार. तू स्वीट. तू अक्का का अगर. चला आता बर्थडे बॉयला गिफ्ट देऊया. एक मिनिट. अरे मिहीर, अरे पण याची काय गरज होती? अरे तू ऑलरेडी खूप फेवर केलंयस मला. म्हणजे तुम्ही नसता तर माझं मुंबईत काय झालं असतं कोणास ठाऊक. ऑफकोर्स क्रेडिट गोज टू मधुरा. दादा, मी तुला नंतर गिफ्ट देईन. हो, चिंगीपासून वेळ मिळाला तर दे गिफ्ट. अरे काय तू पण सगळ्यांसमोर. बरं, मीराने सुद्धा मला एक छान गिफ्ट दिलंय. शपथ. टाइमलेस टाइम, अ गिफ्ट फॉर एव्हर. ताई, हे कधी घेतलंस तू? आणि आणल्यावर मला दाखवलं पण नाहीस. अगं मी वाढदिवसासाठी नव्हतं घेतलं. आदित्यने इतकी मदत केली आपल्याला म्हणून घेतलं होतं त्याच्यासाठी. पण बघ ना, योगायोगाने त्याचा वाढदिवसही आला. बरं झालं ना? घालू? हा, मी मदत करतो. सगळ्यांनी गिफ्ट आणलेत, मीच एकटी पडले. सगळ्यांनी एकटं पाडलंय मला. पण आता बघते ना, आदित्य फक्त माझ्या बरोबर असेल असा प्लॅन करेन मी. दादा, मधुराताईच्या डोक्यात काहीतरी चालू आहे. म्हणजे काहीतरी गडबड आहे. टेन्शन हे आले. सो बी
आलो. काय हो साठेबाई, फोन केलेलात? नाही हो. हा अथर्व खोटा बोलला माझ्याशी. हॅलो, काय बाई तुम्ही तर अगदी नाहीशात झालात. फोन नाही, काही नाही. अहो ते डॉक्टरचं स्थळ नव्हतं का, त्याचं लग्न होतं आज. काय एवढं लवकर? मग काय, नो मंगनी डायरेक्ट लग्न. काय हो साठेबाई, तुम्ही दुसऱ्यांचीच लग्न लावा, आमच्या मिरेकडे काही बघू नका. अहो काहीतरी काय बोलताय कमोताई, कमी का स्थळ आणली तुमच्या भाचीसाठी? एक तो MR किती चांगला मुलगा होता, पण तुमच्याच बिल्डिंग मधल्या मुलाने घोळ घातला ना. हा, तुम्हाला सांगते कमोताई, ह्या लग्नाच्या बाबतीत फार जपून वागावं लागतं बरं. थोडं काहीतरी कळलं ना की लगेच लोक अंग काढून घेतात, म्हणजे रिस्क घेत नाहीत. हो आले माझ्या लक्षात. आता यापुढे असं नाही होणार. मी काय म्हणते साठेबाई, तुमच्या पोतडीतून एखादं चांगलं स्थळ काढावं आमच्या मिरेसाठी. मधुराची काळजी नाहीये मला, तिच्यासाठी एक स्थळ हेरून ठेवलंय मी. ते कसंही करून दादाच्या गळी उतरवणार आहेच, पण मिरेसाठी काही सुचत नाही हो मला. बघा बाई, माझ्याकडनं तर मी काही कमी पडू देत नाही. हो, मी तर दरवेळी चांगली स्थळ आणते, पण तुमच्याकडेच काहीतरी माशी शिंकते, त्याला मी तरी काय करणार. हे बघा कमुताई, तुम्ही एक काय ते पक्क ठरवा. हा, इकडे तुमचा भाऊ नाही म्हणतो आणि तुम्ही हो म्हणता, तसं नको. नाही तुमच्या भाचीचं लग्न करायचं की नाही ते आधी ठरवा आणि मगच मला फोन करा. हो, ऐका ना, ठेव ना. आई बाई, अहो शिकारी बाई, ठेवलं फोन. बोट दिलं तर हातच धरायला जाते. अगं बाई, सगळं त्रांगड होऊन बसलंय. यायचं का कमाताई? वा, ये ग ये, आणलं, छान वाजतोय. अहो आळूच्या वड्या तळल्या होत्या, म्हटलं गरम गरम आहेत तोपर्यंत आनंदरावांना देऊन येऊया. त्यांच्याशिवाय माझ्या कशाखाली घास उतरत नाही ना. पण ते नाहीयेत म्हणून मी तुमच्याकडे आले. दे ना, मी खाईन नंतर. अहो म्हणजे मी देईन नंतर दादाला. पण गेलेत कुठे ते? अगं बाई, ते मित्राकडे गेले, काहीतरी काम आहे त्याचं. आता घरात कोणी मोठं नाही, चाललाय धुडगूस सगळ्यांचा. आज काय बर्थडे आहे ना त्या आदित्यचा, सगळी कौतुक चालली आहेत. काय ग बाई, बरं दिसतं का ग हेमा सारखं आदित्य आदित्य करणं? दोघी बहिणी आपल्या आरती ओवाळत असतात तुझं बघ. अहो, चांगला आहे आदित्य. मी काय म्हणते, मीरासाठी किंवा मधुरासाठी का नाही पाहत तुम्ही त्याचं स्थळ? उगाच गावभर कशाला शोधत फिरता? एवढा चांगला मुलगा घरातच आहे आणि आनंदराव सुद्धा खूप कौतुक करत असतात ना त्याचं. नको नको, परिस्थिती बरी नाही त्या पोराची, यथातथाच आहे. आणि मुंबईत घर कुठे त्याचं? लग्न झाल्यावर बायकोला ठेवेल कुठे? येईल दादाच्या डोक्यावर घर जावे म्हणून. नको ग बाई. मग काय हरकत आहे? माझी हरकत आहे. हे घर माझ्या अथर्वसाठी हवंय. मुली काय, मुली जातील लग्न करून त्यांच्या घरी, म्हणून तर त्यांच्या लग्नाची घाई करते मी. कसंही करून त्यांना सासरी पाठवणारच मी. गैरवीर नाही, वागवा. स्वार्थी विचार करतात कमाताई. आनंदरावांच्या घरावर टपले, पण आनंदरावांना माहितीये का? सगळं मस्त जुळून आणलं होतं मी, पण ह्या मीराच्या मूर्खपणामुळे सगळं पाण्यात गेलं. काय प्लान केला होता यार मी. सगळ्यांशी गोड बोलो इतका तामझाम केला, पण सगळा प्लान फ्लॉप. नाही यार नाही, ह्या मीराच्या हट्टामुळे आज सगळं वाया गेलंय माझं. पण पुढचा प्लान करताना फुल प्रूफ प्लान करायचा. हे मध्ये मध्ये येणारे लोक आहेत ना, यांचाही विचार करायचा. पुढचा प्लान नीट झाला पाहिजे मिहीर. पुढचा प्लान फ्लॉप नाही झाला पाहिजे.